मग सगळे सेमी इंग्लिश तुमच्या सगळ्यांचं सायन्स इंग्लिशमध्ये असेल बरोबर. सो आय विल शेअर द इंग्लिशवाला पीपीटी आणि इंग्लिशवाला टेक्स्टबुक विथ यू. आता राईट नाव मी चुकून मराठी काढलं होतं. सेमी इंग्लिश मला असं वाटलं की तुमचं आय वॉज नॉट शुअर की मराठीवाले आणि सेमीवाले तुम्ही एकत्र आहात का काय. पण नॉट द बिग प्रॉब्लेम, उलट जास्त सोपं आहे. इंग्लिशमध्ये सायन्स इज ऑलवेज गुड टू लिसन, कारण की त्या गोष्टींमध्ये हे जे वर्ड्स आहेत हे आपल्याला पुढे येणार आहेत ना, म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं अर्ध काम झालंय. सो आय एम शेअरिंग द पीपीटी अँड द बुक इन इंग्लिश विथ यू. तर तुम्ही मला ना असं जर कधी चुकून झालं की मी मराठी उघडले आपल्या बॅचमध्ये तर मला सांगा की मॅम प्लीज इंग्लिश लावा, आम्ही सगळे सेमीमध्ये. ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जो टॉपिक आपण मागच्या वेळेला घेतला होता तो होता मेजरमेंट ऑफ मॅटर. रिमेंबर, तर मॅटर म्हणजे काय? एनिथिंग अराउंड अस विच इज हॅव्हिंग द मास अँड हॅज गॉट द स्पेस. ह्या दोन्ही गोष्टी, जी गोष्ट फॉलो करते, any object around you which will follow this condition will be considered as matter. But the matter is made up of atoms, आणि ॲटमची पूर्ण हिस्ट्री जी आहे ते आपण 8th मध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम लेसन मध्ये शिकलोय. यू रिमेंबर, आपण त्या डाल्टनच्या ॲटमिक थिअरी पासून गोष्ट पुढे नेली होती आणि मग नंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण त्याची व्हॅलेन्सी काय असते इथपर्यंत गोष्ट मागच्या वर्षी शिकलोय. राईट नाऊ वी आर गोइंग टू डू द नेक्स्ट पार्ट ऑफ इट. मॅटर तर कळलं, ॲटम तर कळलं, पण त्या ॲटमचं तर मेजरमेंट करायचं. काय गरज आहे काम उद्योग करायची? चाललंय ना सुखसुखी आपलं काम. पण का बरं तुम्हाला असं वाटतं? आधी मला यू हॅव टू आन्सर दिस क्वेश्चन टू मी की वाय इट वॉज अ थॉट इन द माइंड ऑफ द सायंटिस्ट की वी शुड मेजर द मॅटर. काय गरज आहे मॅटरला मेजर करायची? सांग ना, मला विचार करा आणि उत्तर द्या या प्रश्नाचं. मॅटरचं मेजरमेंट करायला पाहिजे असं का वाटलं असेल? जे वाटतंय ते बोला, पटकन बोला, एवढा वेळ नाही घ्यायचा, आपल्याकडे एवढा वेळच नाहीये. फास्ट, जे वाटतंय ते फास्ट बोलायचं. म्हणजे तुमच्या लक्षात नाहीये, भरपूर साऱ्या गोष्टी आपण बोललोय. मेजरमेंट ऑफ मॅटर मध्ये काय होतं लक्षात आहे का तुमच्या? धडाच विसरलात की काय? आई शपथ, सुट्टीचा इम्पॅक्ट आहे का? टेन्शन घेऊ नका, मी सांगते ना तुम्हाला. घाबरू नका, तुम्हाला जे वाटतंय ते पटापट पटापट बोला, म्हणजे मला समजेल की तुमच्या काहीतरी लक्षात आहे. तुमची मदत म्हणून मी असं करते, मी तुमच्या समोर पीपीटी ऑन करून ठेवते. ठीक आहे. तुम्हाला काही काही मुद्दे आठवतील बघा, त्याच्यामध्ये वाचून तुम्हाला मुद्दे आठवतील, मग तुम्ही मला सांगा की त्यातलं तुम्हाला काय लक्षात आहे आणि असं का करायला पाहिजे. असं हे सगळं बोललोय आपण. ठीक आहे. सो नाव आय एम शेअरिंग द पीपीटी. यू सी अँड यू टेल मी वाय वॉज द नीड ऑफ डुईंग द मेजरमेंट ऑफ मॅटर. काय गरज पडली होती रिकाम उद्योग करायची? एक्सप्लेन दिस टू मी. आय एम शेअरिंग द पीपीटी. नाव यू टेल मी. हा आहे आपला टॉपिक बरोबर. बघा ह्यातलं तुम्हाला काय आठवत आहे का? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स, हे काय आठवत आहे का? असं काहीतरी आपण पाहिलं होतं. येस हा, आणि बोला का बरं, काय आठवत? का असेल आपल्याला? कशा काय संबंध याचा आणि आपला? पटपट पटपट बोला, काय आहे? चला इथून सुरू करू. काय आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास? इतकी भयान शांतता, पटकन बोला. मासचे नियम. हा, पण काय आहे तो नियम? वाह, काय उत्तर आहे? सांगा, काय आहे तो मासचा नियम? तुम्हाला इंग्लिशमध्ये हे सगळं पुस्तकामध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इज, तुम्ही मास बनवू शकत नाही, तुम्ही मास डिस्ट्रॉय करू शकत नाही. जेव्हा केव्हा केमिकल रिएक्शन होते, टोटल मास ऑफ द रिएक्टंट्स इज इक्वल टू टोटल मास ऑफ द प्रोडक्ट्स. हाच तर आहे. ह्याचं एक चित्र आहे आपल्या पुस्तकामध्ये. तुम्ही अगर तुमच्या समोर जर पुस्तक असेल तर तुम्ही ते उघडून बघू शकता, नाही तर तुम्हाला आठवत आहे का बघा, मग मी शेअर करणारच आहे तुमच्या समोर ते. असा एक वजन काटा आहे, त्याच्यावर एक भांड आहे, म्हणजे कोनिकल फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये एक टेस्ट ट्यूब ठेवली आहे, त्याला बंद केलंय, त्याचं वजन दिलेलं आहे, त्याला तुम्ही टिल्ट केलं आणि दुसऱ्या चित्रामध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये बाजूच्या त्याचाच सेकंड पार्ट दिलेला आहे आणि त्याचं वजन आणि ह्याचं वजन इज सेम. दॅट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. आठवतोय का? हे भगवान, बघा हे चाललंय आपलं, हे सगळं बोलून झालंय आपलं. लक्षात आहे का? तुम्हाला आठवत नसेल तर काय उपयोग आहे आपल्या अभ्यासाचा?
सी वी हॅव डिस्कस दिस इन डिटेल लास्टिंग. हे काय झालंय, वजन कसं आहे, मग हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर कोणी दिला होता, मग आपण अँटोनी लवॉइझरच्या बद्दल पण डिस्कस केलं होतं की ही इज द फादर ऑफ केमिस्ट्री. सगळ्या फंडामेंटल गोष्टी केमिस्ट्रीला त्याने शोधलेल्या आहेत. ही हॅज नेम्ड द एलिमेंट्स लाईक हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्यानेच हा लॉ दिलेला आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. सोप्या शब्दात दिला होता, बरोबर. त्याने जे ऑब्झर्व केलं ते. मग लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शनचं आपण मॅथमॅटिक्स पण केलं होतं मागच्या वेळेला, तुमच्या लक्षात आहे का? H2O म्हणजे वॉटर, त्याचं वेट टोटल काढलं होतं, दॅट वॉज 18. त्यातलं हायड्रोजनचं वॉज 2/18 अँड ऑक्सिजन वॉज 16/18. मग त्याचा रेशो काढला तर काय आला? 1:8 बाय वेट. हायड्रोजन इज टू ऑक्सिजन, हा रेशो काय आला? 1:8 आला. तसंच आपण कार्बन डायऑक्साईडचं केलं होतं. एक केलं होतं ना आपण आपल्या क्लासमध्ये? नंतर मी म्हणते केलं होतं असं नको. आहे का? आहे की नाही? सो धिस बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड आपण कॅल्क्युलेट केलं होतं. कार्बन 12, ऑक्सिजन 16 + 16 12 32 यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येतं 44. ऍडिशन केलं की, बरोबर. तर त्या 44 मधलं याचं वजन, या 44 मधलं याचं वजन, म्हणजेच काय? त्याचा रेशो आहे, वजनाप्रमाणे त्याचा रेशो, बरोबर. हा पण आपण काढला होता. त्याच्यानंतर आपण पुढच्या वेळेला केलं होतं, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण मोल कन्सेप्ट बघितली होती. रिमेंबर, आय टोल्ड यू. बाकी आयुष्यात काहीही विसरा, आपण या मोलचं खूप मोल आहे आयुष्यामध्ये. त्याच्या आधी ऍटमची साईज, मास आणि व्हॅलेन्सी या गोष्टी आपण मेजर करतोय. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे की वाय डू वी वॉन्ट टू मेजर द मॅटर. Matter is made up of atoms, and when you will measure something of the matter of that atom, you will be having core information of that particular substance. If you look at any element, you have to look at the atoms. All the properties of the elements are dedicated to that atom. Atom's structure will give all the properties to that atom. So that atomic structure is the basic fundamental thing that you will be measuring. तुम्ही मोजणार म्हणजे काय मोजणार? ॲटमचं रेडियस मोजणार, किती मोठा आहे. वजन मोजणार. ॲटमिक मास म्हणजे काय? मास ऑफ द न्यूक्लियस. या दोनच गोष्टी तुम्ही मोजू शकता ना. बघा, तुमचं माप करतात तेव्हा काय करतात? तुमची उंची मोजतात आणि तुमचं वजन मोजतात. तुम्ही ड्रेस शिवायला गेलात तर काय मोजतात? हात किती लांब घेऊ, पाठ किती लांब घेऊ, किती पोटाचा घेर आहे, हे मोजमाप आहे की नाही तुमचं? तुमच्या साऱ्या गोष्टींचं मोजमाप. तुम्ही डॉक्टरकडे गेलात, चष्म्याचा तुमच्या डोळ्याचा नंबर चेक करायला गेले, दॅट इज मेजरमेंट ऑफ युअर आईज. कारण तुम्ही मोठे आहात. तुमच्या डोक्यावरचे केस मोजलेत का तुम्ही कधी? दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ मेजरमेंट. सी, मेजरमेंट इज एव्हरीवेअर अराउंड यू. अगदी मला 2 हात आहेत, 10 बोट आहेत, हो की नाही? म्हणजे हात, दोन्ही हातांचे मिळून 10 बोट, 4ही हात आणि पाय मिळून 20 बोट, हे पण मेजरमेंट आहे की नाही? बिकॉज अवर स्ट्रक्चर इज स्लाइटली बिग. मोठ्या वस्तूंचं मेजरमेंट वेगळं होतं. छोट्या मायन्यूट इनविजिबल गोष्टींचं मेजरमेंट तुम्ही करणार म्हणजे करणार काय? यू विल बी मेजरिंग द रेडियस. किती मोठा आहे हा, किती छोटा आहे, किती लांब आहे, वर्तुळ किती आहे, त्याच्याप्रमाणे त्याची रेडियस बदलेल. वजन कसं बदलेल? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन किती आहेत त्याच्यामध्ये, त्याचं वजन बदलेल. हेच आहे फक्त ते मेजरमेंट जे आपण करणार आहे. ह्या सगळ्यामुळे त्याची काय मेजरमेंट येईल? आणखी एक मेजरमेंट जे आपण करतो ती आहे व्हॅलेन्सी. How many electrons this atom will give, or how many electrons this atom will take, or how many atoms this atom will share to complete the octet. ह्याच्यावरून व्हॅलेन्सी मोजतोय आपण. हे मोजमाप आहे. एखाद्या ॲटमचं मोजमाप करायचं म्हणजे काय मोजायचं? त्याची साईज मोजायची, त्याचं मास मोजायचं आणि त्याची व्हॅलेन्सी मोजायची. आणि आपण मागच्या वेळेला ते इरिडियम 72 बघितला होता. हा नाही, 77, इरिडियम 77, बरोबर. पिरियडिक टेबल जागा पण बघितली होती आणि त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे हे पण बोललो होतो. त्याच्यानंतर आपण बोललो होतो की ॲटमच्या या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्या मासमध्ये कशाचं आपण कंपॅरिझन घेतलं होतं. सुरुवात केली होती आपण हायड्रोजनने. हायड्रोजनला वजन काट्याच्या एका बाजूला 1 किलो ठेवलं तर मी 1 किलो बटाटे मोजू शकते. हाऊ डू आय मेजर इट? वन प्लेस. कोणी हँडरेस केलाय का? हँडरेस केला असेल तर बिंदास बोला, अनम्यूट करून. देयर आर 2 पॅन्स इन द वेइंग बॅलन्स. वन पॅन आय एम कीपिंग 1 kg वेट. मेटलचं तसं ना, जाड लोखंडी, ते मी ठेवलं एका बाजूला. एका बाजूला नाऊ आय हॅव ऑप्शन्स टू मेजर. मी बटाटे मोजू शकते, कांदे मोजू शकते, गहू मोजू शकते, गुळ मोजू शकते. आय कॅन इवन मेजर ऑइल, बरोबर. सो व्हॉट आय वॉन्ट टू मेजर इज चेंजिंग, बट व्हॉट इज टू बी मेजर्ड विथ हे फिक्स्ड आहे. माझं स्टँडर्ड मेजर आहे की नाही 1 किलो, ते बदलत नाही. मग माझं स्टँडर्ड मेजर मी
ऍटम्सच्या बाबतीत सुरुवातीला घेतला होता हायड्रोजन, आणि हायड्रोजन वॉज अ व्हेरी गुड ऑप्शन, कारण त्याचं वजन एकच धरतो आपण. पण सायंटिस्टना कुठलीच गोष्ट सरळ करायची हौस नाहीये, ते कॉम्प्लिट हे करून बघू ते करून बघू असं करतात. आणि हायड्रोजनच्या ऐवजी त्यांनी आधी नायट्रोजन घेतला, मग कार्बन घेतला, बरोबर. आणि कार्बन घेतला तर कार्बनचं वजन आहे 12. हो मॅम. 12 उडणार कसं, भागणार, म्हणून मग काय केलं, 12 इंटू 1/12. आता हे तुम्ही मला सांगा बरं, 12 इंटू 1/12, 12 वर 12 खाली, कट होतं की नाही, म्हणजे आन्सर काय आलं 1. शेवटी तुम्ही तेच करता, यू आर मेजरिंग विथ 1. हो मॅम. बट असं नाही जेवायचं, असं जेवायचं आणि कार्बन घ्यायचं, असं सध्या चाललंय. पण हे कधीची गोष्ट आहे, जेव्हा आपण कोणाच्या तरी बरोबर त्याला मोजत होतो. नंतर हळूहळू आपण याच्यामध्ये ऍटॉमिक मास युनिट AMU या गोष्टीला घेतलं, आणि त्याची आता व्हॅल्यू आहे आपल्याकडे एवढी, 1 युनिट इज इक्वल टू 1.66 इंटू हो 10⁻27 kg. हे कोण सारखं हो मॅम म्हणते, आणि का म्हणते, कळतंय म्हणून का मी ऐकते हे सांगण्याकरता? म्हणजे उत्तर द्या मध्ये मध्ये प्रश्नांची, पण असं नका सांगू की तुम्ही ऐकताय. खरंच ऐकताय का? मी प्रश्न विचारेन बरं का मध्येच काहीतरी. सो असं काही नाहीये, मला काही आवडत नाही शोधला वगैरे विचार करते की ह्यात हो मॅम म्हणण्यासारखं काय आहे? पण ठीक आहे. सो दिस इज डाल्टन, आणि डाल्टनचं युनिट आहे म्हणजे सिम्बॉल आहे यू. आणि वजन मोजण्याकरताच जसं आपण किलोग्रॅम मध्ये वस्तू मोजतो, लिटर मध्ये लिक्विड्स मोजतो, तसं ऍटमचं जे काही वजन आहे ते आपण यू म्हणजे डाल्टन मध्ये मोजतो. आणि त्याची ऍक्च्युअल किलोग्रॅम मधली व्हॅल्यू ही आहे. एवढं कमी आहे, 10⁻⁻27. या किती छोटे आहेत ते. इतके हलके वजनाने छोटे, इनविजिबल, इनडिव्हिजिबल हे ऍटम असतात. मग केमिकल सिम्बॉल्स पण आपण पाहिले होते, जेव्हा सुरुवातीला नवे नवे होते सगळे, एलिमेंट्स पण कमी होते, त्यावेळेला त्यांना मेजर करणं वॉज व्हेरी व्हेरी इझी. डाल्टनने त्यांना टिंब, टिकली बिकली असे सिम्बॉल दिले होते. दॅट वॉज इझी initially because there were very very few elements known at that time. But gradually when the number of elements was increasing, it was not easy to give such dots and lines and cross. This can't be the situation always. Today we have 118 elements. त्या 118 एलिमेंट्सना काय आपण तिरक्या रेषा, उभ्या रेषा, टिंब रेषा, त्रिकोण, we can't show all the elements in this form. So we have now IUPAC nomenclature, and this is an international union of all the scientists. International union म्हणजे ग्रुप आहे, एकत्र आलेत ते लोक. And this is of pure and applied chemistry. Pure chemistry is the research. Applied chemistry is the use of research. बरोबर. तुम्ही एखादा मॉलिक्यूल शोधला तर तुम्ही त्याचा रिसर्च केलाय की मी शोधून काढलंय असं काहीतरी असतं, आणि त्या मॉलिक्यूलचा मी इंडस्ट्रीमध्ये वापर केला आणि एक नवंच प्रोडक्ट बनवलं, तर ते आहे अप्लाइड केमिस्ट्री. प्युअर केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री. ह्या सगळ्यांमधले जे काही इंटरनॅशनल सायंटिस्ट, जे काही सगळे लोक युनायटेड आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून ही IUPAC सिस्टीम बनवली आहे, ज्यांचं नाव आहे लोकांना नावं ठेवणं. हे लोक कोण आहेत? नव्याने जन्माला आलेले सगळे मॉलिक्युल्स, ऍटम्स, जे जे काही आपण शोधतो त्या सगळ्यांना नावं ठेवायचं, म्हणजे त्यांचं बारसं करायचं. काय आहे हा, कशी आहे ती, हे नावं नाही, कोण आहे हा, असा आहे हा, ह्याचं हे नाव आहे, अशी नावं. समजलं का? सो चांगली नावं ठेवतात ते, आणि त्यांनी जी नावं ठेवली ती जगभर लोक एक्सेप्ट करतात. सर माझं नाव दीपिका दीक्षित तांबेकर आहे, तर ते जगाने एक्सेप्ट केलेलं आहे. बरोबर. तुमचं नाव जे काही आहे ते तुमच्या आई बाबांनी ठेवले म्हणजे ते एक्सेप्टेड नाव आहे. सो एक फॉर्मॅट आहे त्या नावांचा जो आपल्याला 10वीला येणार. सो विसरून जाऊ नका, 9वीचा हा धडा तुमच्या 10वी आणि 11वीची बीज आहेत त्याच्यामध्ये. यू हॅव ऑल दिस थिंग्स कनेक्टेड इन युअर 10th and 11th. ठीक आहे, तर हे IUPAC आहे. आणि त्या नावांमध्ये आता जशी जी काही आपण नावं देतोय त्याच्यामध्ये सिम्बॉल आले, एलिमेंट्सना सिम्बॉल आले. हायड्रोजन इज H, कॉपर इज Cu, फेरस इज Fe. बघा मी तुम्हाला काय एक्झाम्पल सांगितले, कॉपर इज Cu आणि फेरस इज Fe, जे की आहे खरं तर आयर्न. हेलियम इज He. ह्या एलिमेंट्सची जी नावं आहेत ती त्यांच्या नावांमधल्या पहिलं लेटर किंवा स्पेशल लेटर, पहिलं आणि स्पेशल लेटर असं कॉम्बिनेशन करून झालेलं आहे. पहिलं लेटर कॅपिटल, दुसरं लेटर स्मॉल. मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असेच असतात ना ऑलवेज. तसंच ते नावं देण्याची सिस्टीम आहे, ती इंटरनॅशनली आपण तशीच फॉलो करतो टू गिव्ह द सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स. आता आपल्या डोक्याला तो उद्योग नाही, ह्याचं नाव मी काय ठेवू, त्याचं नाव मी काय ठेवू, ते नावं ऑलरेडी ठेवून झालेली आहेत, ती आता आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तेवढं एकच काम आपल्याला आहे. ऑलराईट. आता
ही झाली सगळी त्याची सुरुवातीची हिस्ट्री, की आपण हे केमिकल सिम्बॉल्स बिम्बॉल्स केले आणि काय काय केलं. ना मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स हा पार्ट आपला सुरू झाला होता. त्याच्यामध्ये पण आपण बोललो होतो की देर आर मोनो ॲटॉमिक मॉलिक्युल्स लाईक हेलियम, निऑन, अर्गॉन. दिस ऑल 18th ग्रुप म्हणजे सगळे सगळे इनर्ट गॅसेस जे आहेत ना, दिस ऑल आर मोनो ॲटॉमिक मॉलिक्युल्स. एकच ॲटम हाच त्याचा मॉलिक्युल. देन ऑल्सो वी हॅव डायटॉमिक मॉलिक्युल्स लाईक H2, N2, O2. दोघं असतात. And also we have polyatomic molecules. So poly means more than two. CH4, NH3, C6, H12O6, big atoms. ज्याच्यामध्ये दोन पेक्षा जास्त atoms आहेत असे मॉलिक्युल्स आहेत. हे सगळे कोण आहेत? पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्स. बरोबर. आता मॉलिक्युलर मास आणि मोल ही कन्सेप्ट पण आपण मागच्या वेळेला बोललो होतो. मॉलिक्युलर मास कसं काढायचं? सगळ्या ॲटम्सच्या वेटची टोटल करायची. ॲटमचं मास, add all that. What you will get is moleculeचं mass. बरोबर. H2O मध्ये 2 हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, यांच्या सगळ्यांचं वजन मी ऍड केलं. टोटल what I got is molecular mass of one molecule of water, that is H2O. बरोबर. आता तुम्हाला इथे खाली एक मस्त हे दिलेलं आहे, काय म्हणतात, एक्सरसाइज दिली आहे. अँड यू शुड राईट these very important things. Atomic masses on one paper आणि घराच्या एका तुमच्या स्टडी टेबल, कपाट कुठलं तरी कपड्यांचं वगैरे त्याच्यात चिटकवून ठेवा तो पेपर. हायड्रोजन 1, हेलियम 4, हे जे काही महत्वाचे 20 पर्यंतचे अप टू 20 कॅल्शियम पर्यंतचे जे काही ऍटम्स आहेत ना, यू विल गेट ऑल दॅट इन्फॉर्मेशन ऑन दी इंटरनेट. हायड्रोजन ते कॅल्शियम अप टू ॲटॉमिक नंबर 20 वी हॅव टिल अवर 10th स्टँडर्ड होते. तर 10वी पर्यंत आपल्याला जेमतेम 20 एलिमेंट्सची माहिती असायला पाहिजे. एवढाच अभ्यास आहे आपल्याला, फार नाही. तर त्या सगळ्यांच्या ॲटॉमिक नंबर, त्यांचे सिम्बॉल आणि त्यांची वजन याचा एक मस्त टेबल बनवून चिटकवून ठेव. दॅट विल बी इझी फॉर यू. मग काय होतं, जेव्हा तुम्हाला मी सांगते H6O6N5 असा एक मॉलिक्युल आहे, असा मॉलिक्युल नाहीये, पण समजा मी तुम्हाला दिला H6O6N5, करा त्याचं कॅल्क्युलेशन. तर मग तुम्ही काय कराल, H6O6 आणि N5 कसं कराल सांगा जरा. चला आता ओरल घेते तुमची मी. लेट अस चेक इमिडिएटली हाऊ मच यू हॅव अंडरस्टूड. मॉलिक्युलर मास कसा काढायचा, आणि मॉलिक्युल मी तुम्हाला दिला आहे H6O6 आणि N5. कॅल्क्युलेशन करायचं नाहीये, मला फक्त सांगायचंय. अरे N5 कशाचं काय काय व्हॅल्यू येईल तेवढंच मला सांगा. ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा, फक्त एवढंच करा. ह्या मॉलिक्युलचा तुम्हाला मॉलिक्युलर मास काढायचा आहे, आणि हा मॉलिक्युल अस्तित्वात आहे नाहीये मला माहिती नाहीये, मी असाच बनवलाय आताच. आणि यू हॅव टू फाइंड आउट द मॉलिक्युलर मास ऑफ दिस हायपोथेटिकल मॉलिक्युल. हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनरी मॉलिक्युल. सांगा कसं काय काढणार. आता बोला, येस मॅम, येस मॅम. कोण होतं, अनम्यूट अँड टेल मी. ह्याचा अर्थ मी काय घ्यायचा, तुम्हाला काहीच समजलेलं नाही, किंवा तुम्ही म्यूट आहात आणि तुम्हाला अनम्यूट करता येत नाही, का सगळा अभ्यास मीच करायचा. ट्राय आउट क्विकली, पटकन अनम्यूट करा आणि बोला. कोणीही बोललं तरी चालणार आहे. चला आता मला नाव घ्यावं लागेल. हु इज दिस इन द मीटिंग. चला, पूजा, प्रीती, श्रुती, विशाल, स्नेहाली, आपण काय प्रेक्षक म्हणून आलाय का क्लासमध्ये? पटपट बोला, सांगा मला पटकन कसं कॅल्क्युलेशन करायचंय. हा मॉलिक्युल आहे आणि हे त्यांची वजन आहेत. मला सांगा कॅल्क्युलेशन कसं करायचं. चुकलं तरी चालेल, बट यू हॅव टू गिव्ह मी द आन्सर इमिडिएटली नाव. म्हणजे येत नाहीये का माहिती नाहीये, काही असेल तरी सांगा, मग सोडवायचंय आपल्याला ते.
हे तुम्हाला येण्याकरता विचारले, घाबरवण्याकरता नाही. पटकन येत नसेल तर तसं सांगा, आपण सोडवू. मॅम नाही येते, एकदा समजावून सांगा. मग सांगा की मॅडम, विचार करते की तुम्ही एवढा काय विचार करताय. सोपं आहे, खूप सोपं आहे. तर मॅम बोला. त्यांच्या ॲटॉमिक नंबरची मल्टिप्लिकेशन करायची ना. बरोबर ना. मग 6 किती आहेत ऍटम, हायड्रोजनचे 6 ऍटम आहेत आणि एकाचं वजन किती आहे, 1 आहे. घेतलं मी इकडे. प्लस काय येईल पुढचं सांग बरं. ऑक्सिजन किती आहेत, 6. 6 आणि 16. करेक्ट, बरोबर, शाबाश. घाबरायचं नाही, सांगायचं की आमच्या लक्षात नाहीये, मग आपण एकत्र सोडवू ना. एवढं कधी टेन्शन घेऊ नका. हे नवं नवं असलं की कळत नाही आपल्याला, हे मला माहितीये. पण कधीतरी ते यायला पाहिजे ना, त्याची सुरुवात आत्ताच करायची. 5 आहेत की नाही ऍटम, मी घेतले 5. नायट्रोजनचं वजन किती सांगा. 14. झालं. आता मला काय करायचंय, ह्यांचं गुणाकार म्हणजे काय. 6 × 1 जी काय व्हॅल्यू येईल ती मी इथे लिहिणार खाली. 6 × 16 जी काय व्हॅल्यू येणार इथे खाली, ह्याची व्हॅल्यू इथे खाली. आणि व्हॉट आय विल डू, आय विल ऍड दॅट. बस मला मॉलिक्युलर वेट मिळालं, सगळ्यांचा मॉलिक्युलचं वेट मिळालं मला. इतकं सोपं आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आता चला दुसरा मॉलिक्युल मी तुम्हाला सांगते. इकडे देऊया आपण. K2 Cr2 क्रोमियम आहे का तुम्हाला, नाहीये. चला, K2 Ca4 आणि Cl3 हा एक विचित्र वेगळा मॉलिक्युल मी आता बनवलेला आहे. असा मॉलिक्युल आहे का मला नाही माहिती, आपल्याला कॅल्क्युलेशनला घ्यायचंय म्हणून बनवलं. आता सांगा पटापट काय कसं लिहायचं ते. K2 आहे, K2. आलं, उत्साह मावळला आहे का इकडे कुठे. के बघा की ऍटॉमिक मासेस मध्ये. येस मॅम, त्याची व्हॅल्यू 39 आहे. हा, मग 39 आहे तर मग कुठे लिहायचं 39. टू ब्रॅकेट मध्ये 39. आणि ब्रॅकेट मध्ये 39. करेक्ट, आधी 2 लिहायचं कारण 2 आहेत ना ऍटम. हे 2 आहेत ना, हे विसरायचं नाही. मला 2 वेळा मल्टिप्लाय करायचं कोणाला, 39 ला. म्हणजे 2 ऍटम ऑफ पोटॅशियम. के इज पोटॅशियम. मग पुढे काय करणार मी, प्लस. पुढे काय करणार, प्लस 4 ब्रॅकेट मध्ये 40. ब्रॅकेट 14 आणि नंतर प्लस 3 प्लस 3 35.5. ब्रॅकेट 35. 35.5. 30.5. परफेक्ट. तुम्हाला सगळं आहे ना, ऑल गर्ल्स, तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी उत्तर दिलं तुम्हाला सगळ्यांना एक स्टार. इट्स ओके. हे का आपल्याला माहिती नसतं, आपण हे करत नाही ना. आपण जेव्हा वहीवर सोडवतो ना तेव्हा आपल्या डोक्यात पक्क बसतं. मला का माहितीकडे मी हेच करते ना, सो मला हे माहिती. आणि मला असं होतं की हे आपण केलंय. आपण हायड्रोजन म्हणजे H2O चं केलं होतं बघा, पण ते मी केलं होतं, तुम्ही नाही केलं होतं. तुम्ही लिहिलं की तुम्हाला ते आठवेल. म्हणजे हे जेव्हा आपण लिहितो, प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपल्याला खूप क्लिअर कळतं. कारण ऍटम्सनेच मॉलिक्युल बनतात आणि मॉलिक्युलचा वेट काढायचं म्हणजे ऍटमचं वेट काढायचं. पण जर एखाद्या मॉलिक्युलमध्ये 5, 6, 7 असे ऍटम्स असतील तर त्याचं काय करायचं, लिहिण्याचा एक फॉर्मॅट आहे की नाही. सोपा आहे हा, हा काही कठीण नाही. आता तुम्हाला एकदा कळलं, तुम्हाला आता पुढचे कुठलेही मॉलिक्युल आले आयुष्यामध्ये आणि त्याचं वजन कळलं, तुम्ही काढू शकता की नाही मॉलिक्युलर वेट. इट्स व्हेरी व्हेरी इझी. आता हे समजा जे काही कॅल्क्युलेशन आलं, आता मला माहिती नाही हे कॅल्क्युलेशन काय, मी याची व्हॅल्यू धरली एक्स. ठीक आहे, या माझ्या पहिल्या मॉलिक्युलचं वजन आलं एक्स. जर मी हे वजन इन ग्रॅम्स लिहिलं, ग्रॅम्स बघा, आपली मोल कन्सेप्ट काय सांगते, हे जे काही वजन आहे हे वजन एका मॉलिक्युलचं जर मी ग्रॅम मध्ये लिहिलं तर ते होतं 1 मोल ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्युल. हा मॉलिक्युल आहे माझा पहिला, माझा फर्स्ट मॉलिक्युलचं वजन आलं एक्स, एक्स व्हॅल्यू आली, एक्स ग्रॅम असं जर मी लिहिलं तर हे काय होईल, या मॉलिक्युलचं
एक मोल. एक मोल म्हणजे काय? आता बघा, आता तुम्हाला मी सांगते हे असं का आहे. मी तुम्हाला म्हटलं फ्रीज मधनं 4-5 बटाटे द्या रे जरा, तर तुम्ही काय कराल? फ्रीज उघडा, त्यातनं 4-5 बटाटे मोजून द्याल, बरोबर? मी तुम्हाला म्हटलं जरा 2 कप दूध घ्या, 2 कप दूध घेता येईल तुम्हाला. 20 लिटरची पाण्याची बॉटल आहे, ती भरून आण बरं जरा. तुम्हाला समजते काय बोलते मी, तुम्हाला ते मोजून आणता येते. मी तुम्हाला म्हटलं तिकडनं 1 डझन केळी आणा, तर तुम्हाला 12 केळी आणायचं हे समजतं. मी तुम्हाला म्हटलं एक ऍटम आला, तिकडनं दुसरा ऍटम आला आणि त्यांचं केमिकल बॉन्डिंग झालं. एक तर ऍटम इमॅजिन करणं, तर त्यांचं बॉन्डिंग झालं हे इमॅजिन करणं. हा गोंधळ टाळण्यासाठी मोल ही कन्सेप्ट आली. त्यांचं आता वजन घेतोय आपण, किती मॉलिक्यूल आहेत त्याच्यामध्ये, किती ऍटम झाले, किती मॉलिक्यूल झाले, हा गोंधळ टाळण्याकरता एवढ्या ग्रॅमचा गॅस मी घेतला. गॅसचं वजन करता येतं आपल्याला. चला आता तुम्हाला मी सांगते सोपी गोष्ट. एक प्लॅस्टिकची बाटली आहे पण ती रिकामी आहे. त्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये हवा आहे. हवेला वजन असतं का? खूप कमी वजन असतं, पण हवा असं सगळीकडे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये गॅसेस आहेत. त्या गॅसेसमध्ये मॉलिक्यूल झाले हे सांगण्यापेक्षा मी सांगेन एवढी हवा आहे, एवढं त्या हवेचं वजन आहे, याच्यामध्ये मी एवढी हवा मिक्स केली, म्हणजेच त्यातल्या या गॅसमध्ये तो गॅस मिक्स केला, असं मला काहीतरी सांगता येऊ शकतं. When I measure in grams, my calculations become easy. So now instead of using mole, I am using it in grams. कळलं का? गोष्ट एकच आहे. मी तुम्हाला म्हटलं मी एक त्रिकोण खाल्ला, त्याच्याऐवजी मी तुम्हाला म्हणत मी एक समोसा खाल्ला. समोसा आणि त्रिकोण गोष्टी एकच आहेत की नाही? फक्त वाक्य वेगळी आहेत. मी एक त्रिकोण खाल्ला, याच्यामध्ये तुम्हाला डोक्यासमोर हे येते की त्रिकोण खाल्ला म्हणजे काय असेल? छोटा त्रिकोण, ते ट्रायम्स पण असतात ना, किंवा ट्रायंग्युलर ते काहीतरी असतात, नाचो फाचो काहीतरी विचित्र गोष्टी, त्या पण असतात. नाचोज नावाच्या गोष्टी असतात. आय एम नॉट टॉकिंग अबाउट नाचो ऑफ डान्स, आय एम टॉकिंग अबाउट द फूड दॅट वी इट. ते असं पॅक्ट मध्ये असतात ना, टाकोज, नाचोज. कशी टाकाऊ नावं आहेत ना, अशी अशी काय खाण्यापिण्याची नावं असतात. आपली नावं बघा कशी, पोळी भाजी वरण भात, काय दर्जा आहे. हे काय नाचो, टाको, थाको, शी, काय आपले शब्द नाही, जाऊ द्या. पण ट्रायंगल आहेत की नाही, ते यू कांट इमॅजिन हाऊ बिग इट इज, व्हॉट एक्झॅक्टली आय एम ईटिंग. पण जर मी म्हटलं एक समोसा खाल्ला, तुम्हाला अंदाज येईल किती वजन आहे, त्यात काय भरलंय. सो इट इज इझी फॉर मी टू टेल, इट इज इझी फॉर यू टू अंडरस्टँड. बरोबर? तर दोनही पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो. दॅट इज इन मोल्स, दॅट इज इन ग्रॅम्स. ठीक आहे. मग त्या मोल बिलच्या कन्सेप्ट वरती एक मस्त फॉर्म्युला आहे बघा. आता मोलचा फॉर्म्युला काय म्हणतो आपल्याला? नंबर ऑफ मोल्स इन अ सबस्टन्स. किती असतात ते? दिलेलं वजन ग्रॅम्स मध्ये डिवायडेड बाय त्याचं मॉलिक्युलर मास. हा फॉर्म्युला आहे त्याचा. अँड इट्स व्हेरी इझी. आता पुढचा जो नवीन एक पराक्रम केला, तो केला या अवॅगॅड्रो नावाच्या पुढच्या सायंटिस्टने. आतापर्यंत आपण म्हणत होतो की इतका गॅस मी घेतला, त्याच्यामध्ये इतके मोल सबस्टन्सेस आहे, एवढं वजन त्याचं आहे. पण अवॅगॅड्रोचं म्हणणं असं होतं, या इटालियन सायंटिस्टने असं सांगितलं की नंबर ऑफ मॉलिक्युल्स, बघा दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. आधीच मोल समजत नव्हतं, आता अवॅगॅड्रो नंबर आला. काय फालतूपणा आहे असं वाटत असेल, पण असं नाहीये. इमॅजिन करा, त्याने काय सांगितलं, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स. जर मी 1 मोल कार्बन घेतला, कार्बनचं एका मोलचं वजन किती असेल सांगा बरं मला. कार्बन एक सिंगल ऍटम घेतला तर कार्बनचं वजन किती आहे? 12. बरोबर? हा एक मोल Yes, घेते ma'am. मी, 12 ग्रॅम. हायड्रोजन, एक मोल हायड्रोजन घेतला, एक मोल. पण ऍक्च्युली आपण बोलतोय मॉलिक्युल्स बद्दल, तर याच्याबद्दल हे डिस्कशन अर्धवट आहे बरं का. सो आपले एक्झाम्पल्स आपल्याला बदलावे लागतील. आता मी घेतलं 1 मोल CO2, त्याच्यामध्ये 12 ग्रॅम कार्बन अधिक 32 ग्रॅम ऑक्सिजन, तर हे काय झालं? टोटल झालं 44 ग्रॅम. बरोबर? दिस इज 44 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता दुसरं आपण एक कार्बनचं एक्झाम्पल घेऊया, CH4. CH4 इज मिथेन गॅस. मिथेन गॅसचा फॉर्म्युला आहे CH4.
त्यात कार्बनचं वजन आलं 12 आणि 4 ग्रॅम किती झाले आपले हायड्रोजन, कारण त्याचं वजन एकच आहे. 1 गुणिले 4 किती झाले 4. सो टोटल याचं वजन किती आहे 16 ग्रॅम ऑफ मिथेन. आता ॲव्होगॅड्रो नंबर आपल्याला काय म्हणतो? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. कोणताही सबस्टन्स घ्या तुम्ही. आता आपण आधी घेतला 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड, मग घेतला 1 मोल ऑफ CH4, एक घेतला मी 1 मोल ऑफ NH3, अमोनियाचा 1 मोल घेतला, किंवा अमोनियाचा 1 मोल येईल, NH3 चा वेगळं वजन येईल. बरं का, वजन वेगवेगळं आहे. अमोनियाचं वजन, नायट्रोजनचं ऍडिशन करा, मला सांगा नायट्रोजनची व्हॅल्यू काय होती वरती? 14 होती ना, लक्षात आहे की नाही? बघा बरं. येस मॅम. नायट्रोजन इज 14. 1 ग्रॅम आपलं एक मॉलिक्यूल अमोनियाचा 14 प्लस 3 केला मी तर किती येतो? 14, 15, 16, 17. म्हणजेच काय झालं? 17 ग्रॅम ऑफ अमोनिया. हे झालं याचं ऍडिशन. तर 17 ग्रॅम अमोनिया, 16 ग्रॅम मिथेन आणि 44 ग्रॅम CO2. कोणते घ्या रे तुम्ही, कोणते घ्या, 1 मोल घ्या फक्त. 1 मोल म्हणजे एका मॉलिक्युलचं वजन. त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स फिक्स्ड आहेत. 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये किती मॉलिक्युल्स असतील? कार्बन डायऑक्साइडचे एवढेच मॉलिक्युल्स असतील, अमोनियाचे एवढेच मॉलिक्युल्स असतील, आणि मिथेनचे पण एवढेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, आणि हा नंबर फिक्स आहे. हा त्याचा लॉ सांगतो. समजलं? सो याचा अर्थ असा आहे, एका मोल ऑफ सबस्टन्सला, कुठलाही सबस्टन्स तुम्ही, कुठलाही सबस्टन्स, त्याच्या मोलमध्ये येणार आहे त्याचा मॉलिक्युलर मास जो काही आहे तो इन ग्रॅम्स, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे फिक्स असतील, आणि त्याची व्हॅल्यू आहे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. ही व्हॅल्यू फिक्स्ड आहे. बरोबर. जसं आपण म्हणतो की 12 म्हणजे 1 डझन, 100 म्हणजे 1 क्विंटल. बरोबर, बरोबर ना? मला करेक्ट करा, मला हे तुमचं जे मोठे मोठे वजन आहे त्याच्यात कधी कधी चूक होऊ शकते, मला माहित नाही येते फारसे. कट्टा म्हणजे 30 किलो गहू, आमच्याकडे 1 कट्टा म्हणजे 30 किलो गहू होऊ शकतं ना असं. तर 144 नोटबुक म्हणजे 1 ग्रॉस, 12 डझन येते, 12 डझन. बरोबर. 1 डझन म्हणजे 12 आणि 12 डझन म्हणजे ग्रॉस. हे कसं कॅल्क्युलेशन आहे? तसं 1 मोल म्हणजे एवढे मॉलिक्युल्स हे फिक्स आहे. एका मोलमध्ये किती मॉलिक्युल्स असतील यार, मला काय माहिती किती मॉलिक्युल, एवढेच असतील, हे त्या ॲव्होगॅड्रोने सांगितलं. ठीक आहे. म्हणजेच त्याचं जे काही वजन आहे 1 मोलचं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आले आता, ती व्हॅल्यू पण आपल्याकडे आली. हा झाला ॲव्होगॅड्रो लॉ. हे सगळं आम्हाला का दिलं? कारण तुम्हाला यायला पाहिजे या गोष्टी. 11वीत तुम्ही काय कराल म्हणून तुम्हाला याची माहिती म्हणून दिलेली. आता व्हॅलेन्सी, आपली फेवरेट कन्सेप्ट, आपल्याला ऑलरेडी माहिती. व्हॅलेन्सी मध्ये तुम्हाला आठवतंय का मी तुम्हाला काय सांगितलं होतं मागच्या वर्षी? एव्हरी ॲटम ट्राईज टू गेट द स्टेबिलिटी. जसे आपण आपल्या आयुष्यामध्ये स्टेबल होण्याकरता धडपड करतो बघा, शाळेत जातो, अभ्यास करतो, परीक्षा देतो, चांगले मार्क मिळवतो, नाही मिळाले तर रडतो, आणि मग परत पुढचा अभ्यास करतो, दुसरं काहीतरी शोधतो, काहीतरी वेगळं शिकतो, काहीतरी कला शिकतो, व्हिडिओ बनवतो, काहीही करतो आपण टू डू मल्टिपल थिंग्स टू अंडरस्टँड की मला काय आवडतं. बरोबर. ह्या सगळ्यामध्ये, या धडपडीमध्ये आपण काय करतोय? वी आर ट्राईंग टू गेट द स्टेबिलिटी. काहीतरी करून आपल्याला आयुष्यामध्ये स्टेबल व्हायचंय की नाही? कशाकरता शाळेत चाललंय, कशाकरता परीक्षा देतोय, कशाकरता एवढं सगळं आपण मगजमारी करतोय? आपल्याला आयुष्यात स्वतःला काहीतरी करायचंय. बरोबर की नाही? चांगलं काम करायचंय, चांगले पैसे कमवायचे, तब्येत चांगली पाहिजे, आपले आई बाबा खुश पाहिजे, हो की नाही? सुखी आयुष्य जगण्याकरता ज्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये पाहिजे, आणि त्या आपण कमवलेल्या, हो की नाही? याच्याकरता आपण करतो ना सगळं. आता काय रेडीमेड घरामध्ये सगळे, आम्ही कशाला काय हातपाय हलवू? चुकीचा विचार नाहीये तो, तो बरोबर विचार आहे. तो कोण करतो मी सांगते तुम्हाला. तर ज्यांच्या आयुष्यामध्ये हे सगळं करायचं असतं ते काय करतात? काहीतरी देतात, काहीतरी घेतात, काहीतरी शेअर करतात. जे आपण करतो तेच ॲटम्स करतात, आणि म्हणजेच ते काय करतात? ऑक्टेट मिळवण्याकरता धडपड करतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वाव असतो, मला याच्यासारखं व्हायचं. माझ्या आयुष्यात पण एक वाव आहे, तुमच्या आयुष्यात पण एक कोणतरी वाव असेल की मला याच्यासारखं व्हायचं. बरोबर की नाही? आणि असंही नाहीये की एकाच गोष्टीतली एकच व्यक्ती ही परफेक्ट आहे मला याच्यासारखं. प्रत्येकामध्ये काहीतरी कमी असतं. मला या व्यक्तीतलं हे वाव आहे, हे कसं असं असं करायचं, मला त्या मॅम मधली काय भारी
क्वालिटी आहे, ही मला माझ्याकडे पाहिजे, मला त्यांच्यासारखं व्हायचं. असे खूप सारे वाव आपल्या आयुष्यात असू शकतात. एलिमेंट्सच्या आणि ऍटम्सच्या बाबतीत असे वाव्स ठरलेले आहेत. कोणाला कोणासारखं वाव मला याच्यासारखं व्हायचं, हे फिक्स्ड आहे. आणि त्याच्याकरता ते काय करतात, इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात किंवा शेअर करतात. त्याच्यामधनं व्हॅलेन्सी कळते. जसं आपला हा फेवरेट सोडियम, सोडियम इज अवर फ्रेंड टू हेल्प इन दी कॅल्क्युलेशन. बघा, सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स. तो त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 11. मग 281 हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, 10 संपले. लास्ट शेलमध्ये आला एकच. आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल तर तो काय करेल, ऑक्टेट कम्प्लीट करायचंय, आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. हा 8 इथे झाला, मग हा 1 इलेक्ट्रॉन तो काय करतो, देऊन टाकतो. नको मला, हा ओझ आहे माझ्यावर, माझं ऑक्टेट बनतंय की नाही सुखासुखी, जा तू जा, असं म्हणून त्या इलेक्ट्रॉनला तो देतो. पण आपण स्वतःची एक जरी गोष्ट कोणाला दिली तर आपण राहतो का, दुःख होतं आपल्याला, म्हणजे आपली आयडेंटिटी बदलते की नाही. आता सोडियमच्या बाबतीत पण तेच होतं. तो इलेक्ट्रॉनला देऊन टाकतो, पण तो ऍटम नाही राहत, तो बनतो आयन. आयन म्हणजे त्याच्यावर त्याला एक चार्ज, चार्ज आला म्हणजे तो ऍटम नाहीये, तो एन नाही येतो, तर त्याला Na प्लस बायस्ड येतो. त्याच्यावरती त्याच्या आतमधल्या प्रोटॉनचं वजन जास्त आहे, इलेक्ट्रॉन एक कमी झाला ना त्याचा. क्लोरीनची केस उलटी. क्लोरीनकडे आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन, त्याला ऑक्टेट कम्प्लीट करायला एकाचीच गरज आहे. मग हा ऑब्व्हियसली असा पार्टनर बघणार ज्याला एक इलेक्ट्रॉन नकोय. तर तो ऑलरेडी बघा 281, 287 ह्याच्यावर परफेक्ट काय असू शकतं जगामध्ये, ते 36 जुळणं वगैरे म्हणतात ना पत्रिकेतलं, तसं कॉम्बिनेशन आहे. सोडियमकडे एक एक्स्ट्रा, ह्याच्याकडे एक एक्स्ट्रा कमी, एकच एक्स्ट्रा कमी आहे ना, तो मिळाला झाले 8. मग ह्याचा ऑक्टेट कम्प्लीट होतो कारण हा एक इलेक्ट्रॉन देतो, आणि ह्याचा पण ऑक्टेट कम्प्लीट होतो कारण हा ह्याचा एक इलेक्ट्रॉन घेतो. पण हा मग क्लोरीन नाही राहत, हा बनतो Cl मायनस. बरं, मायनस आला इथे. कोणाचं तरी काहीतरी घेतलं ना तर आपल्या डोक्यावर उपकार असतो, आणि देणाऱ्याचे हात नेहमी वर असतात. मी दिलंय ते हॅपी आहेत, ते सॅड आहेत. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रॉनिकली अपोजिट, बरोबर. एक पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि ते फॉर्म दी आयनिक बॉन्ड्स. हे आयन्स आहेत. आयन म्हणजे ऍटम्स यांनी स्वतःची आयडेंटिटी गमावली, इलेक्ट्रॉन दिले किंवा इलेक्ट्रॉन घेतले आणि त्यांनी स्वतःचं स्ट्रक्चर बदलून टाकलं. मग स्ट्रक्चर बदललं की तुमची ओळख बदलली. बघा ना यार, ते आता बघा, तुम्ही बघितलं असेल ते हिरो हिरोईन ते बुटॉक्स फुटॉक्स काय काय करतात. ओरिजिनली देवाने त्यांना कसं तरी बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये इकडे इंजेक्शन, तिकडे इंजेक्शन, इकडे काय काय, कशाला. तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये बदल करता तेव्हा तुम्ही राहता का, विचार करा. अरे परवा मी एक डेंजर व्हिडिओ बघितला, ते कोरियन स्किन आणि कोरियन काय फालतूगिरी आहे माहिती आहे का, आई शपथ, इट इज सो डेंजरस. कशाला ते सर्जरीज करतात, इकडची हाडं तोडतात आणि तो असा वाला लुक, काय गरज आहे. देवाने बनवलं तसं सुंदर होत की आपण, प्रत्येकामध्ये काहीतरी छान आहे. पण तो त्यांची नाकं अशी, ते नॉर्मल कोरियन जसे असतात तसे ते नसतातच, जसे टीव्हीवर दिसतात. 100 सर्जरीज केलेल्या असतात त्यांनी, आणि ते प्रत्येक वेळेला बदलाव्या लागतात. आणि तिथे ते जसे आपल्याकडे गल्लोगल्ली चायनीजची दुकानं आहेत ना, तिकडे गल्लोगल्ली सर्जरी करणारे, म्हणजे फेशियल सर्जरी करणारे, प्लास्टिक सर्जरी करणारे डॉक्टर्स आहेत ढिगभर. बापरे, का? कारण ते ऍटम्सचे आयन बनतायत. ते पण कशासाठी, लोकांनी कोरियन स्किन, कोरियन फेस आणि तो लुक, वाय, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण ऍटम्स आणि मॉलिक्युल्स हे का करतात, ऍटम्स स्पेशली आयन्स का बनवतात, त्यांना बिचाऱ्यांना आयुष्यात स्टेबिलिटी पाहिजे रे, यांना फेम पाहिजे यांना, कारण त्यांच्याकडे ती नीड आहे. तसं दिसलं नाही तर त्यांना जॉब मिळत नाही, तिथे वेगळ्याच गोष्टी चालल्यात जगातल्या. आपण किती सुखी आहोत भारतीय लोक, क्या फरक पडता है, केस नहीं बांधा, मेकअप नहीं किया, आपण किधर भी जा सकते, आपण घरातले कच्चे बनियान पे घुम सकते. कारण काय, आपल्याकडचे लोक एक्सेप्टिव्ह आहेत. सुंदर दिसलं पाहिजे, असं दिसलं पाहिजे असं कोणी म्हणतही नाही, आणि कोणी म्हटलं तर कोणी मनावरही घेत नाही. हे चल, तुला पटलं तर पटलं, नाही तर नेहमी असंच राहणार, असं बोलतो की नाही आपण. हे गट्स आहेत आपल्यामध्ये, आणि आपल्याकडे खूप लिबरल लोक आहेत या बाबतीमध्ये, हो की नाही. पण जिकडे हे नाही तिथे विचार करा कसला टॉर्चर आहे, मेंटल टॉर्चर. ते इच्छा नसताना पण करावं लागतं, आणि तिथे सर्रास हे सगळं चालतं. सो सांगायचा मुद्दा, स्वतःला बदलणं, आयडेंटिटी बदलून जाते ना आपली. देवाने जसं आपल्याला बनवलं तसं आपण राहत नाही, पण आयन बनतो. आणि आयन्स मग काय करतात,
बॉन्ड्स बनवतात. जो बॉन्ड बनला तो आयनिक बॉन्ड. किती सोपं आहे. पुढचं आता हे काय सायन्स कॅप्सूल. पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड कॅटायन्स. मग ज्याने इलेक्ट्रॉन दिला त्याला आपण काय म्हणायचं. ह्याने दिला ना, मग हा आहे कॅटायन आणि हा आहे एनायन. एना म्हणजे आने दे, आने दे, आने दे. आने दे मतलब एनायन और कैटायन मतलब कैट जैसा है, वो चुपचाप दे देगा पर किसी को बोलेगा नहीं. माहिती आहे ना, मांजर उडी पण मारते पण आवाज येत नाही. कैट जैसा दे देगा पर बोलेगा नहीं. हीरो है ना, हीरो मटेरियल कभी दिखाता नहीं है, चुपचाप काम करता है. पता है ना, वो सब करता है पर किसी को दिखाता नहीं है, किसी को दिखाने के लिए नहीं करता, अपने आप दिख जाता है. शायनिंग असतात ते मेटल लोक, तेच इलेक्ट्रॉन देतात आणि जे घेतात ते विलन असतात, म्हणून ते एनायन आने दे. ठीक आहे. सो द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम आर कॉल्ड एज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. जे व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन आहेत ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, त्याच्यावरून ठरते व्हॅलेन्सी. असे तुम्ही खूप सारे आयनिक कंपाऊंड्स बघू शकता, जसे की MgCl2 आहे, CaO आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण हे कसे बनतात, हे आहेत का MgCl2 आणि CaO शोधायचं आपल्याला. The number of electrons that are given away or taken up is always a whole number. अर्धा इलेक्ट्रॉन घे तू, अर्धा मला दे, पाऊंड तिकडे दे, असलं वगैरे काही होत नाही. एक तर दे किंवा घे, पुरा एकदम क्लिअर कारभार आहे होतो, असं ते होतं. मग आहे पुढचा मुद्दा जो आहे व्हेरिएबल व्हॅलेन्सी. आता काही काही इलेक्ट्रॉन जे आहे, काही काही ऍटम्स जे आहेत आपल्याकडे, ते लोक भारी आहेत. ते लोक भारी काय आहेत की बघा ना, जसे आपण कसं असतो घरामध्ये, आपण किती शांत सभ्य गरीब बिचारे. आपल्या घरातल्या लोकांना वाटतं नाही नाही आमचा मुलगा असं करू शकत, आमची मुलगी इतकी कुणी आहे. आणि आपण जेव्हा आपल्या मैत्रिणींमध्ये जातो आणि बाहेर दुसऱ्या ग्रुप्समध्ये जातो तेव्हा आपण तसे नसतो, इतके गरीब बिचारे शांत नसतो. तिथे आपण मस्ती करतो, मारामारी करतो, कोणी एक दिली ते एक ठेवून देतो. तर घरामधला आपलं जे गरीब बिचारा शांत सुस्वभावी स्वभाव बाहेर गेला की बदलतो ना, असतो आपणच. पण व्हॅलेन्सी वेगवेगळे आहेत, सिच्युएशन वेगवेगळी आहे, परिस्थिती बदलली की आपलं नेचर बदलतं. याला म्हणतात व्हेरिएबल व्हॅलेन्सी. जसं हा आहे आयन, म्हणजे हा आहे Fe. आता हा काय करतो, व्हॅलेन्सी 2 पण दाखवतो, 3 पण दाखवतो. डिपेंड करतं ना कोणाबरोबर रिएक्शन करायची, कुठे रिएक्शन करायची, घरात करायची का बाहेर करायची. बाहेर गेले आणि मित्राने एक बुद्धा मारला तर आपण 2 मारून येतो. घरात आपल्या भावाने आपल्याला एक मारला तर आपण कसं तरी एकच मारतो. ती सिच्युएशन असते. कोणाची रिएक्शन कोणावर कधी कशी होते हे कशावर अवलंबून असतं, फिजिकल फॅक्टर्स वरती अवलंबून असतं. पण याला म्हणतात मल्टिपल व्हॅलेन्सीज. एकाहून जास्त व्हॅलेन्सीज ते दाखवतात, व्हेरिएबल व्हॅलेन्सी. असंच कॉपरचं पण आहे, कॉपर 1 पण दाखवते, 2 पण, Cu+Cu2+. आणि मग त्याचं जे काही नाव आहे ते काय आहे, क्युप्रेस फॉर C+ आणि क्युप्रिक फॉर C+2. आता Hg म्हणजे मर्क्युरी. मर्क्युरीची Hg+ पण आहे, Hg2+ पण आहे. मध्ये मर्क्युरस आणि मर्क्युरिक अशी 2 नावं आहेत. आयन म्हणजे Fe, तुम्हाला आताच सांगितलं, फेरस आणि फेरिक. हा पॅटर्न सेम आहे बघा, फेरस फेरिक, मर्क्युरस मर्क्युरिक, फेरस फेरिक, क्युप्रस क्युप्रिक. हे कशावरून आलंय, प्लस असेल तर OUS आणि +2 असेल तर IC म्हणजे क्युप्रिक, RIC. ठीक आहे. अशी व्हेरिएबल व्हॅलेन्सी असते. रॅडिकल म्हणजे काय, रॅडिकल रॅडिकल म्हणजे चार्ज्ड पार्ट्स. बघा, जेव्हा आपण NaCl पाण्यात टाकतो तेव्हा काय होतं, Na वेगळा, Cl वेगळा. तसंच HCl पाण्यात टाकतो, HCl म्हणजे काय, ऍसिड. H+ वेगळा, Cl- वेगळा. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, हा पाण्यात टाकतो तेव्हा काय होतं, Na वेगळा, OH- वेगळा. म्हणजे Na+ वेगळा आणि OH- वेगळा. हे काय झाले, हे झाले रॅडिकल्स. म्हणजेच काय बघा, सो एनायनिक रॅडिकल्स, ऍसिडिक आणि कॅटॅयनिक रॅडिकल्स हे बेसिक. ते मी अंडरलाईन करते. म्हणजेच काय, कंपाऊंड विथ आयनिक बॉन्ड्स हॅव 2 कॉन्स्टिट्यूशन्स. आपण आताच बघितलं, NaCl हा Na+ आणि Cl- ने बनलाय. Na+ आणि Cl-, बरोबर. ह्या दोघांनी काय बनलंय, NaCl बनलंय. पण जेव्हा एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये दे टेक पार्ट इंडिपेंडेंटली, म्हणजेच काय, समजा याला मी पाण्यात टाकलं NaCl ला, तर हे 2 वेगवेगळे होतील की नाही, Na वेगळा होईल, Cl- वेगळा. म्हणजेच काय, दे टेक पार्ट इंडिपेंडेंटली इन द केमिकल रिएक्शन अँड दे आर कॉल्ड एज रॅडिकल्स. म्हणजेच काय,
केमिकल रिएक्शन मध्ये हा Na काय होईल, हा आहे Na प्लस, हा आहे मेटल. तर हा मेटल काय आहे, कॅटायन. बरोबर. मग कॅटायन काय बनवतो, कॅटायन्स आर बेसिक रॅडिकल, हे बेसिक असतात. आणि हे Cl मायनस हा आहे ऍनायन, तर हे असतात ऍसिडिक. म्हणजे हे ऍसिडिक बनवेल आणि हे बेसिक बनवेल. असे रॅडिकल्स ते बनवतात. ते इंडिपेंडेंटली रिएक्शन करतात आणि मग खूप सारे तुम्हाला खाली हे बघा काय दिसतात, हे काय सगळे रॅडिकल्सच आहेत. Ag प्लस Cu प्लस 2 हे सगळे रॅडिकल म्हणजे काय, चार्ज्ड ग्रुप्स आहेत, वेगवेगळे आहेत. बरोबर, डिसोसिएट झाले आणि मग त्यांनी इंडिपेंडेंटली केमिकल रिएक्शन केली, मोकळे झाले ना ते, त्यांचा आयनिक बॉन्ड ब्रेक झाला, पण चार्ज त्यांच्यावरती आहे, त्याला आपण म्हणतो दे आर दी रॅडिकल्स. ठीक आहे. आता पुढचं बघा काय, केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स. कधी संपणार आहे हा धडा, हा इथेच संपतोय. बरोबर, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, मग आपण थांबूया इथेच. बघा, केमिकल फॉर्म्युला कसा बनवायचा, पुढच्या वेळेला आपण हा पार्ट रिवाइज करू, हा सगळा संपणार नाहीये विथ ऑल द इन्फॉर्मेशन. तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल दाखवते, पुढच्या वेळेला ते एक्झाम्पल रिपीट करू आपण. Na आणि SO4. Na ची व्हॅलेन्सी आहे Na प्लस, एकच इलेक्ट्रॉन दिलं होतं ना Na वरती, आणि SO4 ने -2, हा पूर्ण हा रॅडिकल आहे, ह्याच्यावरती -2 चा चार्ज असतो. पण हा 1 आहे आणि हा -2 आहे, बॅलन्स होतं का, नाही होत. मग ह्याला 2 Na घ्यावे लागतील, 2 ऍटम लागतील. मग मी केमिकल फॉर्म्युला लिहिताना कसं लिहिणार, याला बॅलन्स केलं म्हणजे ह्याला हा 1 आणि हे 2 असे चार्जेस आहेत त्याच्यावरती, हे काय आहेत, व्हॅलेन्सी किंवा चार्जेस. मग आता काय करणार मी, 2 ऍटम इकडे मी टाकले, तर म्हणजे मी हे 2 लिहिलं होतं ना, तर मी हे इथे खालून मल्टिप्लाय केले, तर मग मी त्याला काय लिहिणार, Na2. बघा, Na2 आणि SO4 असं केलं तर ह्या पूर्णच्या पूर्ण मॉलिक्युलवरती कोणताही चार्ज राहत नाही. तर मला त्याला चार्जलेस लिहायचंय, म्हणून मी त्याला कसं लिहिलं, त्याला बॅलन्स केलं. आणि ते बॅलन्स केल्यानंतर त्याचा मला जो काय मिळाला तो झाला केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. याची 1-2 एक्झाम्पल्स आपण पुढच्या वेळेला सॉल्व्ह करूया. आणि हा लेसन आपला आज संपला इकडे. तर पुढच्या वेळेला ह्याच्यावरती बेस्ट काही गोष्टी बोलू आपण आणि नवा लेसन सुरू करू. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला. आय होप तुम्हाला आजचं कळलंय सगळं डिस्कशन. कठीण नव्हतं अजिबात, फक्त काही काही गोष्टी नव्या होत्या. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला आपण. बाय बाय. ओके मॅम, बाय मॅम, गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम. Good night, ma'am. गुड नाईट मॅम. बाय मॅम. बाय मॅम.